मंडळी, शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देण्याची शक्यता ही वर्तवण्यात येते आणि त्यातच त्यांचा पक्ष हा सत्तेच्या समीकरणात कुठे असणार याचीही राजकीय वर्तुळात उत्सुकता लागून राहिली आहे। त्यामुळे भाजप श्रेष्ठींकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सत्तेत सहभागी व्हायचं असेल तर त्यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबतच सत्तेत सहभागी व्हावं लागेल अशी अट ठेवण्यात आल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे। विधेयकाला शरद पवारांच्या राष्ट्रवादीची गरज लागणार असली तरी सत्तेत दोन स्वतंत्र राष्ट्रवादी काँग्रेस नकोत अशी भूमिका ही भाजप श्रेष्ठींनी घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। या संदर्भात आपल्याला सविस्तर माहिती जाणून घ्यायची आहे निलेश बुधावलेकडनं। निलेश, या बातमीमध्ये खरं तर दोन बातमी आहेत। एक म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस जी शरद पवारांच्या नेतृत्वाखाली आहे ती मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देईल आणि दुसरं म्हणजे त्याआधी दोन राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण होण्याची शक्यता या बातमीमधून येते। काय नेमकं महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू आहे? विजय, खरं तर अजित पवार ज्यावेळेस हयात होते त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हे दोन्ही एकत्रित करून ते सत्तेमध्ये सहभागी होणार होते। ते सत्तेत सहभागी होते, मात्र शरद पवारांच्या राष्ट्रवादीला देखील आपल्या पक्षात विलीन करून ते सत्तेमध्ये सहभागी होणार अशा पद्धतीची माहिती एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे। मात्र आता त्या वेळेच्या ज्या चर्चा होत्या त्या पूर्णपणे जरी थांबलेल्या असल्या तरी आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष ज्यांच्याकडे 8 खासदार आहेत त्या बळावर कुठेतरी सत्तेत जाऊ पाहत होता, एनडीएचा घटक पक्ष होऊ पाहत होता। मात्र याला आता भाजप श्रेष्ठींकडून स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबतच तुम्हाला आमच्यासोबत सहभागी व्हावं लागेल। याचाच अर्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कुठेतरी विलीन झाला पाहिजे आणि त्यानंतर ते एकत्रित सत्तेत आले पाहिजे, दोन स्वतंत्र राष्ट्रवादी सत्तेत नको अशा पद्धतीची भूमिका भाजप श्रेष्ठींची आहे आणि त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष खरंच जाणार का ही शक्यता या निमित्तानं निर्माण झालेली आहे। तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ज्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत सुनेत्रा पवार यांचा मात्र अशा पद्धतीनं जर कुठली घडामोड घडणार असेल तर त्याला पूर्णपणे विरोध आहे आणि त्यामुळेच आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष नेमकी काय भूमिका घेतोय हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। दुसरीकडे या सगळ्या विषयाच्या अनुषंगानं खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी ज्यावेळेस बातचीत करण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळेस त्यांना अशा पद्धतीच्या सर्व शक्यता ज्या आहेत त्या फेटाळून लावलेल्या आहेत। विजय, धन्यवाद निलेश या अतिशय सविस्तर माहितीबद्दल। बातमीमध्ये अनेक कंगोरे आहेत आणि त्या सगळ्या गोष्टींची अगदी बारकाईने तू माहिती दिलीस त्याबद्दल आभार।